नमस्कार. आपल्या थिंक रिच अँड पॉझिटिव्ह या आध्यात्मिक परिवारात तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आज आपण भगवद्गीतेतील अत्यंत महत्त्वाचा अध्याय 1 मधील 11वा श्लोक समजून घेणार आहोत. हा श्लोक युद्धभूमीवरील दुर्योधनाच्या मानसिकतेचा खोल उलगडा करतो. अयनेषु च सर्वेषु यथा भागमवस्थिताः भीष्ममेवाभिरक्षन्तु भवन्तः सर्व एव हि. या श्लोकाचा अर्थ आहे, हे सर्व योद्ध्यांनो, तुम्ही आपल्या आपल्या स्थानावर योग्यरित्या उभे राहा आणि सर्वांनी मिळून भीष्म पितामहांचे रक्षण करा. आता हा प्रसंग काय आहे तो समजून घेऊयात. युद्ध सुरू होण्याआधी दुर्योधन आपल्या सेनेला आदेश देतो, सर्वांनी भीष्मांचे रक्षण करा. का? कारण भीष्म पितामह हेच त्याच्या सेनेचे मुख्य आधारस्तंभ होते. इथे एक गोष्ट लक्षात घ्या, जो नेता आत्मविश्वास पूर्ण असतो तो संपूर्ण सेनेवर विश्वास ठेवतो. पण दुर्योधन फक्त एकाच व्यक्तीवर अवलंबून आहे, भीष्म. याचा अर्थ काय? त्याच्या मनात असुरक्षितता आहे. त्याला भीती आहे की जर भीष्म कोसळले तर त्याची संपूर्ण ताकद कोसळेल. जीवनात आपणही अनेकदा एकाच व्यक्तीवर, नोकरीवर, पैशावर किंवा पदावर अवलंबून असतो. गीता शिकवते, बाह्य आधार कधीही कायमस्वरूपी नसतो. खरा आधार धर्म, आत्मविश्वास आणि परमेश्वरावर श्रद्धा हा आहे. हा श्लोक मोठं तत्व सांगतो. जिथे शक्ती एका व्यक्तीवर केंद्रित असते तिथे पतनाची शक्यता जास्त असते. पांडवांकडे काय होतं? एकता, धर्म आणि श्रीकृष्णांचे मार्गदर्शन. कौरवांकडे काय होतं? संख्या, अहंकार आणि एका व्यक्तीवर अवलंबन. जीवनात एका आधारावर अवलंबून राहू नका. स्वतःची अंतर्गत शक्ती वाढवा. नेतृत्व करताना सर्वांवर विश्वास ठेवा. भीतीतून दिलेला आदेश दीर्घकाळ टिकत नाही. आता पहा, एखाद्या संस्थेत जर सर्व जबाबदारी फक्त एका व्यक्तीवर असेल तर ती संस्था टिकत नाही. घरात, व्यवसायात, समाजात सर्वांनी एकत्र उभं राहणं महत्त्वाचं आहे. यातून निष्कर्ष काय निघतो? गीतेचा हा श्लोक आपल्याला सांगतो की ज्यावर तुम्ही पूर्ण अवलंबून आहात त्याचं रक्षण करताना तुमची भीती उघड होते. धर्माशिवायची शक्ती नेहमीच अस्थिर असते. जर तुम्हाला गीतेचे असे सखोल अर्थ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि थिंक रिच अँड पॉझिटिव्ह चॅनलला सबस्क्राईब करा. पुढील व्हिडिओमध्ये आपण अध्याय 1 मधील पुढील श्लोकाचा अभ्यास करूयात. श्रीकृष्ण अर्पणमस्तु.